नमस्कार. 12 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आता यावलकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. नको ते पेट्रोलचं झंझट. आता बॅटरीवर चालणारी सुंदर आकर्षक आणि देखणी बाईक यावलकरांसाठी उपलब्ध. योगो बाईक, अश्वमेध ऑटोमोबाईल, भुसावळ रोड, सम्राट मॉलच्या समोर यावल या ठिकाणी उपलब्ध. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल या योगो स्मार्ट बाईकसाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध. तसेच काही मोजक्या ग्राहकांसाठी 5,000 रुपयाचा डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल. तेव्हा त्वरा करा, आजच आपली योगो बाईक बुक करा. आज 12 फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. अठरावल येथील मुंजोबाच्या तिसऱ्या वारास देखील भाविकांची गर्दी. दक्षता घेतले दर्शन. डोनगाव येथे सोमवारी एकविरा माता मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय योजनेचे अर्ज सादर करण्याकरिता गर्दी. मुदत वाढीमुळे अनेकांना मिळाला लाभ. यावल फैजपूर रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे, रिपाईची निवेदनाद्वारे तक्रार. डॉक्टर कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे 8वे सत्र परसाडे गावात नागरिकांनी दिला उत्तम प्रतिसाद. शिरसाळ येथे विविध विकास कामांचे चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये गरोदर मातांचे लसीकरण. मातांनी लाभ घ्यावा रुग्णालयाचे आवाहन. तर फैजपूर शहरात न्यू फैज मल्टीपर्पज फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 12 फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेत आजवर यावल तालुक्यात 148 रुग्ण आढळले आहेत. आज शनिवार 12 फेब्रुवारी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी वारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, राजेंद्र सोनार, छाया नन्नवरे या पथकाकडून घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट आणि RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालानुसार आज सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत आजवर यावल तालुक्यात 148 रुग्ण आढळले असून ते सर्व रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या तालुका कोरोनामुक्त आहेत. असे असले तरी आगामी काळात कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या यावल शहरात भव्य ऑफर. तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्टवर 1 शर्ट फ्री. 2 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री. म्हणजे 2 ड्रेसवर 1 ड्रेस बिलकुल फ्री. तर मग आजच करा आपल्या कपड्यांची शॉपिंग. ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे. तालुक्यातील अठरावल येथील मुंजोबाच्या यात्रेचा तिसरा वार आज शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरोना नियमांचे पालन करीत दर्शन रांगेद्वारे भक्त भाविकांनी मुंजोबाचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी घरूनच नैवेद्य तयार करून मुंजोबाला नैवेद्य दाखवले. अठरावल व भालोद मार्गाकडून 2 दिशेने दर्शन रांगा लावण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात गर्दी टाळणे शक्य झाले.
मुंजोबाचा तिसरा वार शनिवारी होता. या निमित्ताने अठरावल जाणाऱ्या भाविकांची फैजपूर, यावल व रावेरकडील मार्गावर प्रचंड वर्दळ दिसली. गावात भाविक वर्ग खासगी प्रवासी वाहतूकसह स्वतःच्या वाहनाने दाखल झाले होते. दर्शनानंतर भाविक देखील गावात जास्त वेळ थांबताना दिसले नाही. आधीच्या 2 वारपेक्षा शनिवारी मोठ्या संख्येत भाविक दर्शनासाठी या ठिकाणी आले होते. सकाळपासूनच मंदिराच्या दिशेने 2 दिशेने रांगा लावण्यात आल्या होत्या. कोरोना नियमांचे पालन करून या ठिकाणी भक्त भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याकरिता यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मंदिर परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार किशोर परदेशी, शांताराम तडेले, अशोक जवरे, अशोक बाऊसकर, राजेश वाडे, ज्ञानेश्वर कोळी, शब्बीर खा तळवी, विजय पाटील, रवींद्र पाटील, निलेश वाघ, विजय जावरे, सागर पाठकसह देवस्थान अध्यक्ष सौभाग्यवती राज्यश्री स्वप्नील कोळी, उपाध्यक्ष विजय बाबूराव कोळी, पंकज कोळी, आकाश कोळी, हितेश कोळी, हेमंत कोळी, समाधान कोळी, किशोर कोळी, निलेश पाटील, हिम्मत कोळी, चेतन कोळी, दीपक तायडे सह पोलीस पाटील पवन चौधरी यांनी दिवसभर मंदिर परिसरात थांबून दक्षता घेतली. मेरी से कितना निकला इससे पसंद निकालो बस आप लोग के लिए न्यूजवर टाकणे न्यूजवर हर्षू कॉल का जे जे ये इकडे चला सर किती भैया चला 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 मावशी एक सरकार एक मिनिट आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील डोणगाव येथे कुलस्वामिनी
एकविरा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा सोमवारी आयोजित केला आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी एकविरा माता मंदिर देवपूर धुळे येथून गावातील 35 तरुणांनी ज्योत अर्थात मशाल पेटून धुळे येथून 5:15 वाजता ते घेऊन निघाले होते. ते तरुण दोनगाव येथे पायी पोहोचले. यात सार्थक सुरेश पाटील या 20 वर्षीय तरुणाने धुळे ते अंमळनेर तब्बल 45 किलोमीटर धावत ही ज्योत आणली, म्हणून त्याचं विशेष कौतुक या ठिकाणी करण्यात आले. तर शनिवारी गावात कार्यक्रमाला सुरुवात झाली. शनिवारी प्रधान संकल्प, शोभायात्रा, गणपती पूजन, शास्ती पुण्याह वाचन, ध्यान निवाससह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. 13 तारखेला देखील अर्थात रविवारी देखील विविध कार्यक्रमाचं आयोजन असून 14 फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तेव्हा भक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दोनगाव येथील ग्रामस्थांनी केले आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. यंदाच्या वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय योजना अर्थात न्यूक्लियस बजेट योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना लाभ देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. 31 जानेवारीपर्यंत त्याची मुदत होती. मात्र मुदतीत अल्प प्रतिसाद मिळाल्याने 10 दिवस मुदतवाढ करण्यात आली. तेव्हा शेवटच्या दिवशी अर्जदारांनी यावल कार्यालयात मोठ्या संख्येत गर्दी केली होती. या अर्जासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून आदिवासी एकता परिषद संघटनेकडून देखील निवेदन देण्यात आले होते. आदिवासी विकास विभाग मार्फत आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता विविध योजना राबवण्यात येतात. यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अर्थात न्यूक्लियस बजेट योजना देखील आहे. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उत्पन्न वाढीसह विविध व्यावसायिक प्रशिक्षण, मानव संसाधन व विविध अशा प्रकारच्या योजना असतात. या योजनेकरिता अर्ज मागवण्यात येत होते. कोरोना संकटामुळे आदिवासी बांधवांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचली नव्हती व अर्ज स्वीकारण्याची तारीख 31 जानेवारी होती. मात्र या मुदतीत अल्प प्रमाणावर अर्ज आले होते. तेव्हा ही अर्ज मागवण्याची तारीख वाढवून मिळावी म्हणून आदिवासी विकास परिषदकडून एक निवेदन कार्यालयात देण्यात आले होते. तेव्हा याची दखल घेत 10 दिवस मुदत वाढवण्यात आली. तेव्हा गुरुवारी शेवटच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अर्जदारांनी रांग लावली होती. शेवटच्या 10 दिवसात तब्बल 6,000 अर्ज प्राप्त झाले आहे अशी माहिती प्रकल्पाधिकारी विनीता सोनवणे यांनी दिली. जरा मंगायला तो करून नहीं जमा करना डायरेक्टली फोटो से पहुंच सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयामध्ये रिपाईचे शहर अध्यक्ष विष्णू पारदे यांनी रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवेदन दिले.
यात त्यांनी यावल फैजपूर रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार केली आहे. जवळपास 4 कोटी रुपयाचे हे काम असून काम दर्जेदार होत नाही आहे. तेव्हा या कामाची तात्काळ चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तात्काळ चौकशी न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करू असा इशारा रिपाईचे शहराध्यक्ष विष्णू पारधे यांनी दिला आहे. त्या निवेदनावर संपूर्ण लक्ष टाकून आणि याची चौकशी करण्यात यावा आणि याची जे बिल आहे ते थांबवण्यात यावा अशी मी नम्र विनंती करतो. राजू सुरवंशी आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे अशी माझी मागणी आहे. बस. डॉक्टर कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे 8वे सत्र परसाडे गावात पार पडले. याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तालुक्यातील परसाडे गावात नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई श्रम कार्ड मोफत नोंदणी अभियानाचे 8वे सत्र राबवण्यात आले. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 479 लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन करण्यात आली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत ई कार्ड वितरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन हुसेन तळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर कुंदन फेगडे, माजी सरपंच हुसेन तळवी, रमेश सावळे, ग्रामसेवक मजीद तळवी, उपसरपंच रुस्तम तळवी, राजू तळवी, मीनाताई तळवी, महमूद तळवी, सुलेमान तळवी, रमेश सावळे, कमाल तळवी, अशरफ तळवी, फिरोज तळवी, महमूद तळवी, बबिता तळवी, दीपक पाटील, एकनाथ भालेराव, सलीम तळवी, इनुस तळवी, छब्बीर तळवी आदींची उपस्थिती होती. या अभियानाकरिता सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, अक्षय राजपूत, यशवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनवणे हे परिश्रम घेत आहे. कार्ड काढलाय नाही ऑलरेडी रजिस्टर दाखवतो. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना जॉईंट अकाउंट दिलेलं आहे, ते लिंक करायचं, लिंक करायचं, पण तसं नाही. तुमचं सांगा पुढचं घे. जॉईंट अकाउंटचा प्रॉब्लेम येतो का? बाई जर असली तर बाईचा जर वापरला गेला तर माणसाने बाई वापरून नाही टाका. बाईने वापरला तर माणूस नाव काय बोल ना. लिंक करायचं, तसं नाही. तुमचं सांगा पुढचं घे. जॉईंट अकाउंटचा प्रॉब्लेम येतो का? बस कर हो. जरा त्यांना बाबा त्या हाताने पकडा तिकडचं असं पकडा. मोदी माहिती व्हिडिओ झाला. विशाल घे किती आता घे संपल हो. पोरे इकडे इकडे बेटा 2 मिनिटं ये संपल दे मध्ये जा फोटोकडे
नीट घे. अरे थांब. अरे ते मोबाईल आणतोय बाबा थांबा. एक कॅम्प गर्दी भरपूर आहे. सकाळपासून गर्दी चालू आहे. संध्याकाळपर्यंत आता काम खूप गर्दी. त्यांना आपण 5ला सांगू की आता तुम्ही ते घे मग. हा दिले आहे ना. 5 आहे ना. मग 5 आहे. बाबांचा गेलो. हा त्यांनी फार मेहनत केली. आवाज आहे ना ते नसतो बाबा. तालुक्यातील शिरसाळ या गावात प्रभाग क्रमांक 4 मध्ये पेव्हर ब्लॉक तसेच शिरसाळ ते वडोदा रस्ता डांबरीकरण चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला. नुकतेच या कामाचे भूमिपूजन आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. 5 लाखाच्या निधीतून गावात पेव्हर ब्लॉक तर 2.5 कोटीच्या निधीतून शिरसाळ ते वडोदा रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण होणार आहे. तेव्हा या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्नाभाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, ज्योतिताई प्रवीण सोनवणे, युवासेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे, सेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, महेंद्र चौधरी, संतोष महाजन, प्रवीण माळी, पप्पू महाजन, धनंजय पाटील, सुरेश सोनवणे, आबा ठाकूर, लीलाधर धनगर, वासुदेव सोनवणे, विशाल इंगडे, किशोर इंगडे, भगवान सोनवणे, बापू पाटीलसह आदींची उपस्थिती होती. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दर शुक्रवारी गरोदर मातांना लसीकरण केले जात आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये मातांनी या ठिकाणी येऊन वैद्यकीय अधिकारीकडून सुचवण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या लसी वेळेवर घेऊन घ्याव्या व रुग्णालयात येताना मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी येथे तब्बल 52 गरोदर मातांना लसीकरण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण सोबत सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत गरोदर मातांना लसीकरण देखील यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये केले जात आहे. शुक्रवारी या ठिकाणी नियमित गरोदर मातांची तपासणी करून लसीकरण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरोदर मातांनी या ठिकाणी लस घेण्याकरिता येताना तोंडाला मास्क लावून सामाजिक अंतर ठेवून उपस्थिती द्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. शुक्रवारी लसीकरणकरिता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात आरोग्यसेविका वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, संगीता गावित आदींनी लसीकरण केले. फैजपूर शहरात न्यू फैज मल्टीपर्पज फाउंडेशन फैजपूर व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोठ्या उत्साहात महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शहरासह परिसरातील अनेक रुग्णांनी या ठिकाणी आपली मोफत तपासणी केली. या शिबिरात अनेक गरजवंतांना जागेवरच मोफत औषध देखील वितरण करण्यात आली. तर काही जणांना पुढील उपचारासाठी आता गोदावरी हॉस्पिटलमध्ये नेले जाणार आहे. फैजपूर शहरातील महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉलमध्ये शनिवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे होते. शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
फीत कापून करण्यात आले. यावेळी सभामंचावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, डॉक्टर शेख जलील, जमियात उलेमा अध्यक्ष मौलाना हाफिज अनस, मारूडचे सरपंच सय्यद असद अली उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हारून उस्मानी यांनी केले. सदर शिबिरात हृदयविकार, उच्च रक्तदाब, नेत्रविकार, कान नाक घसा, शिरीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. तसेच गरजवंतांना जागेवरच मोफत औषध वितरण देखील करण्यात आले. त्याचप्रमाणे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसाठी तपासणी कक्ष स्वतंत्र उभारण्यात आले होते. या तपासणी कक्षात सुमारे 550 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून यातील 50 रुग्णांना पुढील मोफत शस्त्रक्रिया व उपचारासाठी मंगळवारी शिबिर स्थळावरून वाहनाची व्यवस्था करून गोदावरी रुग्णालय जळगाव येथे पाठवले जाणार आहे, अशी माहिती या प्रसंगी आयोजकांनी दिली. या प्रसंगी शहरातील डॉक्टर उमेद चौधरी, डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर शेख दानिश, डॉक्टर कुलकर्णी, माजी नगरसेवक कलीम खान मनियार, शेख इक्बाल, पत्रकार शेख कलीम, मुदस्सर नजर यांनी देखील भेटी दिल्या. वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर जुनेद कामिल, डॉक्टर प्रियंका भालके, डॉक्टर परीक्षित पाटील, डॉक्टर अनुजा गाळगीळ, डॉक्टर वैभव फास्के, डॉक्टर विवेक रामदासनी, डॉक्टर सरिता नायर, जनसंपर्क अधिकारी रत्नशेखर जैन, विशाल शेजवळ, टेक्निशियन जयेश जोशी, संगणक चालक डिंपल पाटील, अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण शिबिरासाठी फैज मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अन्सार, उपाध्यक्ष शेख इम्रान, सचिव अनुज खान, सदस्य मोहम्मद आरिफ, अकील खान, शेख नईम, शाकीर मलक, सय्यद फारूक, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान, सत्तार मिस्त्री, इम्रान खान, कामिल खान, शफीक मद्रासी, शेख कल्प, इंजिनियर मुदस्सर नजर, शेख अन्सार, शेख तौफीक, अकीरा लोहार, शेख आरिफ, अल्तमज शेख, शेख शोहेब, शाहिद खान, फारूक सय्यद, शेख शोहेब, याकूब मुल्लाजी आदींनी परिश्रम घेतले.
नासूर बोला ना, वो वाली डॉक्टर ने ना बोले मतलब है मेरे से बड़ी डॉक्टर है। हाँ हाँ, उनको लिखो DCR के लिए लिखो नाम बोल दूँगा। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.